आता घरातले लहान असो वा मोठी मंडळी, जे कोणी पालकची भाजी खायला मागत नसतील तसे हे कमी तेलकट कुरकुरीत मस्त चवीचे पालक वडे नक्की करून द्या। लहान मुलं तरी अगदी 5-6 वडे बसल्या बसल्या खातील। अजिबात जाणवणार नाही की यामध्ये तुम्ही पालक वापरलाय। तुरट न लागण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। अगदी 5-6 दिवस हे वडे चांगले टिकतात, म्हणजे प्रवासाला सुद्धा नेता येतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे वडे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। पालकची पालेभाजी असो किंवा अगदी कोणतीही पालेभाजी असो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, पालेभाजी ताजी असताना त्याचे वडे किंवा भाजी करायची, म्हणजे त्यातलं काही पोषक गुणधर्म असतं, त्यातलं हरितद्रव्य आपल्या शरीराला मिळतं। शिवाय पालक ताजी असल्यामुळे चवीलाही छान लागतात। आता काय केलंय, थोडी थोडी देठांसहित आपण ही मध्यम आकाराची पालकाची जोडी थोडीशी हाताने खोडून घेतलेली आहे। थोडंसं मिठाचं पाणी घालून स्वच्छ आपण ही धुवून घेतली। पालक घेताना अगदी छोटी छोटी पानं घ्यायची, छान हिरवीगार टवटवीत पानं निवडून घ्यायची। खूप जास्त मोठी घेतली की त्याला जास्त तुरट चव असते। आता असा हा बंच आपण करून घेतला आहे आणि रफली आपण बारीक बारीक हा पालक चिरून घेणार आहोत, जसं आपण भाजीसाठी चिरतो अगदी त्याच पद्धतीने। बऱ्याचदा ना पालक तुरट लागते किंवा बेचव लागते, म्हणून लहानच काय तर मोठी माणसं सुद्धा खायला मागत नाही। पण या वड्या तुम्ही जर करून ठेवल्या ना, तर अगदी सकाळच्या नाश्त्याला, प्रवासाला, मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता। आता कपाने मोजाल तर साधारणतः एक 3 कप आहेत। तुम्ही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने सुद्धा ही भाजी मोजून घेऊ शकता। एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे। आता जसं तुम्ही पालक चिरून ह्या वड्या तयार करत आहात, अगदी सेम पद्धतीने करडई मिळते ना, कुरडू म्हणतात, ते सुद्धा चिरून तुम्ही वड्या तयार करू शकता। पौष्टिक आणि मस्त लागतात। आता यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे, अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेणार आहोत। आता यामध्ये डाळीचं पीठ वापरल्यामुळे हिंग जरूर घालायचं आहे। 1 चमचावर धने जिरे पूड घेतलेले आहे। धने जिरे पूड घरामध्ये उपलब्ध नसेल तर चमचाभर धने आणि अर्धा चमचा जिरं थोडं खलबत्त्यात जाडसर कुटून वापरू शकता। अगदी पाव चमचा आपण यामध्ये ओवा घेतलेला आहे। ओव्यामुळे पोट स्वच्छ राहतं। 1 हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली। लहान मुलांसाठी करता येते, एक तर पेस्ट वापरा, थोडंसं तिखट वापरा किंवा न घालता सुद्धा तयार करता येईल। अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। चमचाभर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। तुम्ही ताजं आलं लसूण कुटून सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये ना पालकाला थोडीशी तुरट चव असते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, एक मूठभर आपण देठांसहित कोथिंबीर अगदी बारीक बारीक चिरून यामध्ये घालणार आहोत। यामुळे अजिबात तुमच्या पालक वड्या तुरट लागणार नाही। एक तर पानं छोटी घेतलेली होती आणि त्यामध्ये कोथिंबीर वापरायची। एक मध्यम आकाराचा कांदा, तो सुद्धा थोडासा मोठा मोठा चौकोनीच आपण चिरून घेतला, म्हणजे खाताना चव अगदी वड्यांना छान येते, थोडेसे क्रंची कुरकुरीत लागतात। आता तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल, पालकाला स्वतःचं भरपूर पाणी सुटतं। आता यामध्ये आपण मीठ घातले, सगळे मसाले घातलेले आहे। हाताने 2 मिनिटं चांगलं चोळून चोळून घेतलं ना, तर पालकातलं सगळं पाणी यामध्ये रिलीज होतं। एक 2 मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता, मस्त याला छान पाणी सुटल्यासारखं दिसत असेल। आता या वड्या तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायचं असेल, प्रवासाला न्यायचं असेल, तर यामध्ये एक थेंबही पाण्याचा वरून उपयोग करायचा नाही। जे पालकाला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच मावेल इतकं पीठ वापरून आपल्याला हे वड्या थापून घ्यायचे आहेत। तर साधारणतः 3-3.5 कप तुमचा जर पालक असेल, तर त्यासाठी बरोबर 1 वाटी आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। एक तर चणा डाळीचं बेसन पीठ घेऊ शकता, चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ वापरू शकता, टोटली तुमची चॉईस आहे। आता छान कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण सेम वाटीने अर्धी वाटी थालीपीठाची भाजणी घेतली आहे। जी आपली कुकिंग तिकीट मराठीची आहे, यामध्ये आपण ऑलरेडी तीळ मिक्स करून देत असतो, म्हणजे वेगळं तुम्हाला यामध्ये तीळ घालावे लागत नाही। जर तुम्ही तुमच्या घरातली कोणती थालीपीठ भाजणी वापरत असाल किंवा सगळी थोडी थोडी पिठं वापरत असाल, तर वरून 2 चमचे तुम्हाला तीळ मिक्स करायचे, इतकं लक्षात ठेवायचं आहे। आणि आपल्या थालीपीठ भाजणीला तुम्ही सगळ्यांनी भरपूर छान प्रतिसाद दिलेला आहे। थालीपीठ भाजणीमध्ये बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, तुम्ही तीळ मिक्स करून देता, ती खूप छान कल्पना आहे आणि असं पीठ कुठे मिळत नाही। तुम्हाला जे काही द्यायचं आहे, आम्हाला चांगलंच द्यायचं आहे, पौष्टिक हेल्दी द्यायचं आहे, हा नेहमी आमचा प्रयत्न असतो। थालीपीठ भाजणीच्या ऐवजी फक्त ज्वारीचं पीठ किंवा फक्त नाचणीचं वगैरे पीठ तुम्ही वापरू शकता किंवा तांदळाचे पीठ वापरू शकता, ज्यामुळे वड्या छान कुरकुरीत व्हायला मदत होईल। आता पालकाला सुटलेल्याच पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे, म्हणजे वेगळं एक्स्ट्रा एक थेंबही वरून पाणी घातलेलं नाही, म्हणून या वड्या चांगल्या टिकायला मदत होतात।
आता तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबकारा तुम्ही यामध्ये मारू शकता. आपण इथे अजिबात पाणी वापरलं नाही. छान गोळा झाला की थोडंसं अर्धा चमचा तेल लावून हे पीठ असं छान एकसारखं आपण करून घेतलं. असा गोळा तयार झालेला आहे. तुम्हाला हवं असेल तर याच पिठाचे छोटे छोटे थालीपीठंसुद्धा तुम्ही थापून भाजून खाऊ शकता. पातळ पीठ करून याचे आप्पेसुद्धा अगदी छान होतात. आता याचे आपण मस्त पालक वडे तयार करणार आहोत. आता हा वडा थापत असताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. जितका वडा छान पातळ छोटा तितका कमी तेलामध्ये अगदी आतपर्यंत लवकरात लवकर तळून तयार होतो. खूप जास्त जाड किंवा मोठा करायचा नाही. तर अगदी मोठ्या लिंबाच्या आकाराएवढे आपण गोळे करून हातावर छान चपटे थापून घेतले. तर याला तळणीचे धपाटेसुद्धा म्हणू शकता. असे हे तळणीचे धपाटे असतील, तळणीची थालीपीठं असतील किंवा हे वडे असतील तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये सुद्धा नक्की ट्राय करा. एक तर लहान छोट्या छोट्या आकाराची पानं घ्यायची, ती तुरट कमी असतात. कोथिंबीर वापरल्यामुळे तुरटपणा त्यातला उरला सुरलेला कमी होतो आणि असे हे पातळ वडे जितके थापले तितके कुरकुरीत आतपर्यंत चांगले तळले जातात. या सगळ्या ट्रिक आणि टिप्स वापरून हे वडे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता जसं आपण भज्यांसाठी तेल गरम करतो अगदी तसंच आपण तेल नॉर्मली गरम करून घेतलं आहे. सुरुवातीच्या घाण्यामध्ये 3 वडे घातलेले आहेत. जशी कढई तुमची लहान मोठी त्यानुसार वडे घालायचे. आता सुरुवातीला एका बाजूने मोठ्या आचेवर 1-2 मिनटं आपण थोडे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घेतलेत. आता याची बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने मध्यम आचेवर 6-7 मिनटं आपण अगदी आतपर्यंत चांगले शिजेपर्यंत तळून घेणार आहोत. म्हणजे कच्चा राहण्याचा प्रश्नच येत नाही. असे वडे करायचे नसतील तर छोटी छोटी भजीसुद्धा तुम्ही तयार करू शकता. बॉल्सप्रमाणे तुम्ही असे बॉल्ससुद्धा मुलांना करून देऊ शकता. पौष्टिक पदार्थ ना मुलांना थोडंसं इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह पद्धतीने करून दिलं ना तर मुलंसुद्धा आवडीने खातील. असे हे वडे आपण पहिल्या घाण्यातले तयार केलेत आणि उरलेले सेम पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. बऱ्याच जणांचे प्रश्न होते बऱ्याच दिवसांपासून थालीपीठ भाजणी, कोंबडी वड्यांचे पीठ किंवा आपले मसाले मिळतात आपल्याकडे 12 प्रकारचे जे आपण डंकावर कुटून आणतो. बनवल्यावर पटकन आउट ऑफ स्टॉक होतात. एक शनिवार रविवारी आम्ही मसाले बनवतो. तुम्ही सोमवार मंगळवारी जरी ऑर्डर केली ना तर तुम्हाला ते प्रोडक्ट एक 5-6 दिवसात मिळेल. एक नंतर ऑर्डर केली की ते आउट ऑफ स्टॉक होतात. आपले मसाले 100% ऑर्गॅनिक आहे, केमिकल फ्री आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल फ्लेवर, कलर आपण वापरत नाही. त्यामुळे हे मसाले तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त पसंत केलेला आहे. तर ज्यांची कोणाची ऑर्डर असेल सोमवार, मंगळवार, बुधवारी देऊ शकता. म्हणजे शनिवारपर्यंत तुम्हाला तुमच्या घरपोच मिळेल. असे सेम पद्धतीने आपण सगळे वडे असे छान तळून घेतले आहेत. अजिबात तुम्हाला हा वडा कुठे तेलकट वगैरे दिसत नसेल. अगदी नुसतेच खायला सुद्धा अगदी मस्त लागतात. एखाद्या डब्यामध्ये भरून तुम्ही हे वडे खाऊ शकता. हवं असेल तर या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. जी आपण कैरीची चटणी दाखवलेली होती ना तीच चटणी आहे. असे हे कमी तेलकट, खूप जास्त कुरकुरीत, एकदम पौष्टिक आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे पालक वडे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. थालीपीठाची भाजणी आहे, पालक आहे, त्यामुळे खूप जास्त पौष्टिक आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.